गोष्टी अंगीकारल्याशिवाय त्यांना अस्तित्व नसते. At the outset, and Swami Ramananda Tirth Mahavidyalaya, to Honorable Dr. Suresh Kursale sir, the President of Yogeshwari Education Society and President of today's inaugural function. I extend my warm welcome to today's inaugurated and keynote speaker, Honorable Suresh Sawant sir, senior thinker and activist from Mumbai. All the participants, all the management members and all the delegates, I welcome all of you here on the occasion of UGC sponsored national level interdisciplinary conference, Gandhian Thought, Past, Present and Future, organized by Gandhian Studies Center in collaboration with Department of Political Science, Public Administration, English, History, Economics and Sociology. Once again, I welcome all of you and I request to the convener of today's conference, Dr. Shailaja Barure ma'am, to give convener's speech and to introduce. विषयावर आंतरशाखीय एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. सुरुवातीलाच पुन्हा एकदा कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी, स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, कैलासवासी कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर या सर्वांना अभिवादन करते. खरं म्हणजे 2 ऑक्टोबर हा जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. गांधींचा जन्म 19व्या शतकात झाला. गांधींनी आपलं संघर्षात्मक आणि रचनात्मक कार्य 20व्या शतकात उभं केलं आणि 21व्या शतकामध्ये गांधी कसे प्रासंगिक होते याचा आपण सातत्याने शोध घेत आहोत. गांधींनी त्यांच्या पूर्वीच्या सगळ्या शतकातील नैतिकता, धर्मातील शिकवणी, दया, सहानुभूती या सगळ्यांचा विचार करून त्यातलं अर्क आपल्या हाती सोपवलेलं होतं. खरं म्हणजे गांधी आपल्या सर्वांसाठी एका विजेरीचं, एका टॉर्चचं काम करतात. गांधींशिवाय आपल्याला आत्ता कुठल्याही प्रश्नातून मार्ग काढता येणं शक्य नाही. अशावेळी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय संचलित महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर गांधी अध्ययन केंद्राच्या एकूण सगळ्या उपक्रम आणि कार्यक्रमातला हा अत्यंत छोटा भाग आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवू नये याशिवाय विद्यार्थ्यांना विविध वैचारिक मंथनातून त्यांना त्यांच्या आयुष्याचे विचार, दिशा निवडण्याची संधी या गांधी अध्ययन केंद्रातून मिळावी अशी आमची सगळी तळमळ आहे. खरं म्हणजे गांधी अध्ययन केंद्र चालवत असताना या केंद्रातून विद्यार्थ्यांना किंवा समाजाला आम्ही काय देतो असा आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा फक्त एवढंच वाटतं की हा सामाजिक दुहीचा काळ आहे, ईर्ष्या, हिंसेचा काळ आहे. अशावेळी महात्मा गांधी असतील, त्यांचे विचार, लढे, त्यांच्या कार्यक्षमता, त्यांचे एकूण सगळे पैलू या संदर्भातला सखोल अभ्यास करावा. किमान गांधींवरती प्रेम करता नाही आलं तर किमान गांधींचा द्वेष करू नये, गांधींचा अपप्रचार करू नये, गांधींच्या संदर्भात गैरसमज निर्माण करणारी पिढी निर्माण करू नये एवढा छोटासा उद्देश घेऊन गांधी अध्ययन केंद्र काम करत आहे. गांधी अध्ययन केंद्राने आत्तापर्यंत काय काम केलं आहे त्याचे काही तपासण्याचे निकष अजून तरी हाती आलेले नाहीत. मात्र इथे असणारा विद्यार्थी, अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारा विद्यार्थी, गांधींच्या संदर्भात सगळ्या चर्चा समजून घेणारा विद्यार्थी किमान गांधींबद्दल आपलं एक चांगलं मत, आपल्या राष्ट्रपित्याबद्दल, आपल्या देशाच्या भाग्यविधात्याबद्दल चांगलं मत बनवून घेऊन जाऊ शकेल एवढ्या छोट्या भूमिकेतून हे सुरू केलेलं आहे. कस्तुरबा गांधींचं सुद्धा हे 150वे जयंती वर्ष आहे. त्या केवळ आपल्या राष्ट्रपित्याच्या पत्नी होत्या म्हणूनच त्यांचा जयंती उत्सव किंवा जयंती कार्यक्रम घ्यावेत असे नाही, तर दक्षिण आफ्रिकेतल्या काळ्या कायद्याच्या विरुद्ध सत्याग्रह करणाऱ्या कस्तुरबा ह्या भारतातल्या पहिल्या सत्याग्रही होत्या आणि त्यांनी भारतामध्ये आल्यानंतरसुद्धा वेगवेगळ्या सत्याग्रहांमध्ये, आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. त्याबद्दल कैदही भोगली आणि त्यांचा कैदेत असतानाच मृत्यू झालेला आहे. गांधींनी आत्तापर्यंत जेवढे काही विचार, वृत्त, एकादश वृत्त सांगितली, रचनात्मक कार्यक्रम गांधींनी केले, यामध्ये जर कस्तुरबांची त्यांना साथ लाभली नसती, कस्तुरबांचा पाठिंबा नसता, तर मला असं वाटतं की गांधींच्या आयुष्यामध्ये एक अपुरेपण नक्कीच राहिलं असतं.
गांधींनी पुनर्जन्म नाकारलेला होता. गांधींना पुन्हा माणूस म्हणून जीवन जगण्याची इच्छा नव्हती असं गांधींनी वारंवार बोलून दाखवलेलं होतं. मात्र जर पुनर्जन्माची संधी मिळालीच तर पुन्हा एकदा आपल्याला कस्तुरबाज पत्नी म्हणून आवडतील किंवा कस्तुरबाज अर्धांगिनी म्हणून किंवा त्यांच्या सहचर म्हणून आवडतील असं गांधींनी स्वतः सांगितलेलं होतं. यावरून महात्मा गांधींच्या जीवनामध्ये कस्तुरबांचं अद्वितीय स्थान होतं हे आपल्या लक्षात येतं. महात्मा गांधींच्या जीवनामध्ये आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा कस्तुरबांचं स्थान महत्त्वाचं होतं. म्हणून कस्तुरबा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त मी त्यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. गांधींनी आपल्याला सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि गांधींच्या एकूण एकादश वृत्तातून खूप मोठी देणगी दिलेली आहे. गांधींचं महात्म्य याच्यामध्ये आहे की सामान्य माणसाला गांधींनी निर्भय बनवलं आणि शोषणाच्या, सत्तेच्या विरुद्ध लढायला शिकवलं. खरं म्हणजे गांधींनी खादीचा प्रचार प्रसार केला आणि एका वस्त्राला स्वातंत्र्य लढ्याचा गणवेशाचं रूप दिलं किंवा शोषणाच्या विरुद्ध लढण्याचं एक प्रतीक म्हणून खादीचा प्रचार केला. सामान्य साध्या गोष्टीमध्ये सुद्धा सुख असू शकतं हे गांधींच्या जीवनाचं सूत्र होतं. गांधी वेगवेगळ्या अंगाने अभ्यासता येतात. गांधींना काही लोक संत म्हणतात, काही लोक राजकारणी म्हणतात. गांधींना समाजसुधारक म्हणूनही गौरविलं जातं. गांधी अर्थतज्ज्ञही होते, गांधी पर्यावरण तज्ज्ञही होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांधी अत्यंत कर्तृत्ववान माणूस असूनसुद्धा, यशाची अनेक शिखरं चढत असतानासुद्धा, जगभर कीर्ती पावत असतानासुद्धा गांधींनी आपली पाये किंवा आपली मुळं ही जमिनीशी घट्ट पकडून ठेवलेली होती. गांधींचं महात्म्य मला असं वाटतं, गांधींनी सामान्य माणसाशी, मातीशी आणि सगळ्या सजीवांशी आपली नाळ जोडून ठेवलेली होती. या निमित्ताने गांधींच्या वेगवेगळ्या विचारांवरती आपण शोधनिबंध मागवलेले होते. त्याचे 3 खंडामध्ये आम्ही तो एक विशेषांक आज इथे प्रकाशित करणार आहोत. सर्व शोधनिबंध वाचणारे लोक, या सगळ्या एकूण परिषदेमध्ये सहभागी असणारे सर्व प्राध्यापक, संशोधक यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचं स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. On the dais, I welcome Honorable Pradeep Khelurkar sir, Senior Gandhi President, Honorable Dr. Suresh Kursale sir. Thank you, sir. Also, thanks, Lord Principal. Firstly, I would like to salute Rashtrapita Mahatma Gandhi's birth anniversary. I also salute. I would like to extend my Dr. Suresh Sawant and Chief Guest, Honorable Pradeep Khelurkar and Honorable Vijay Tambe sir. Honorable Dharmapurikar sir and Honorable Kokandkar sir were also present over here, whose cartoon exhibition was inaugurated in the morning. How beautiful exhibition it is. The exhibition contains cartoons based on Gandhi's thoughts and works. We should all take advantage of it. Respected all participants, respected principals, professors, researchers presented over here in this hall for the conference. Welcome all of you. On the occasion of the Golden Jubilee year of Swami Ramanand Tirth College, run by Yogeshwari Education Society, and on the occasion of the 150th birth anniversary of Mahatma Gandhi and Kasturba Gandhi, we organized this UGC-sponsored one-day national seminar on Gandhian thoughts, past, present, and future. By leading role of our Gandhian Studies Center in collaboration with the Department of English, Political Science, Economics, History, and Sociology Department of the college. The Yogeshwari Education Society was established Yogeshwari Senior College in 1956.
to facilitate the higher education to rural students in Marathwada. Swami Ramanand Tirth College was started in 1970 by separating the Arts and Commerce branch from Yogeshwari College. In the current year, our SRT College has completed 50 years of the successful career in the field of education. Many successful students of the college have been performing leading role in various fields of the state as well as the nation. The college is still providing quality education and taking activities in the field of research, that is major, minor research projects, conferences and seminars have been organized, publishing quality books also. This conference is also a part of these activities to justify Gandhiji's 158th birth anniversary. In view of the current world conditions and problems in today's 21st century, the relevance of Mahatma Gandhiji's thoughts and works is evident. Today, almost all countries of the world, many thinkers, intellectuals, and practitioners have attracted towards the thoughts of Mahatma Gandhi. Revision of Gandhiji's thoughts and literature does not leave you with a new vision. Today, not only India, but the world is also wants and needs the help of Gandhian thoughts to solve various problems and for establishment peace. So it is the right time to elaborate the social, economical, political thoughts of Mahatma Gandhi by the followers. That is why such kind of conferences and seminars should be arranged to gather the elaborative thoughts of Gandhi. In this seminar, we get 200 and above something research papers. Near about 110 participants are presented here for the conference. We cannot give the opportunity to all the participating researchers to read their paper, but some selected researchers will present their papers from various technical sessions throughout the day. It is request to those researchers who wishing to present their papers should contact the registration cell. We will be having a technical session immediately after the opening ceremony. Dr. Sunil Shinde, Associate Professor and Head of the Political Science Department from DSM College, Parbhani, will be presided over the session. In it, 10 researchers will present their papers. There will be 1 hour interval ahead, and after the interval, there will be another technical session which will be chaired by Dr. Dwarka Prasad Vayal from Kinwat. Valedictory function of the conference will be held at 4:30 p.m. in which we will get the able guidance on today's theme of the conference from Honorable Vijay Tambe and from Honorable Pradeep Khelulkar and Honorable Suniti Yasar. Once again, I extend my warm welcome towards all dignitaries and researchers, professors, participants who came over here for the conference. Welcome one and all. Thank you. Thank you. Thanks a lot, sir. Now I may request to inaugurate one-day national conference and to present his keynote address. Honorable Suresh Sawant, sir. Lighting the sacred lamp. So I request Sawant. सहवक्ते किरुलकर सर आणि विजयजी तांबे, प्राचार्य सोनवळकर सर, या गांधी अध्ययन केंद्राच्या बरुरे मॅडम आणि ज्यांनी आता सूत्रसंचालन करणारे आर्य सर. मगाशी आपण ज्या व्यंगचित्रांच्या उद्घाटनाच्या वेळेला म्हणालो की हा जो सगळा जो कॅम्पस आहे तिथे औपचारिकता सगळ्या पाळूनही त्याच्यात जो एक ध्येयवाद आणि जी प्रेरणा जी मला नेहमी जाणवते ते खूप वैशिष्ट्य आहे या सगळ्याच परिसराचं. मागच्याला मी ते आलो होतो त्यावेळेला आपण एक शिबिर घेतलं होतं विद्यार्थ्यांचं आणि बरुरे मॅडमनी मला जेव्हा या परिषदेच्या उद्घाटनासाठी बोलावलं
तेव्हा मी त्यांना प्रश्न म्हणजे मला पडलं की मी यासाठी योग्य आहे का. म्हणजे मी बाकी अनेक बाबतीत मी योग्य आहे, पण गांधीजींचा मी काही अभ्यासक नाही आहे, मी गांधीवादीही नाही. त्याने म्हणजे अनेक मंडळी इथे आता विजय शिलुरकर सर हे काहीतरी मोहीम चालवत आहेत, गांधी 150, गांधींचे ते अभ्यासक आहेत, कार्यकर्ते आहेत त्या क्षेत्रातले. अशा वेळेला मी याच्यात कितपत मला गांधींच्याबद्दल म्हणून काहीतरी मांडता येईल ही मला त्याची शंका आहे. पण त्याने आग्रह केला, मला थोडी त्यांनी मोकळीक दिली आणि माझं प्रारंभीचंच भाषण आहे, त्यामुळे त्याच्यातल्या ज्या काय दुरुस्त्या काय असतील ते करायला विजय वगैरे मोकळे त्याच्यात. माझा गांधीजींचा जो काही संबंध आला, म्हणजे मी आता गांधींच्याकडे मगाशी खुरसाळे सर बोलताना म्हणाले होते की जसं गांधीजींच्याबद्दलचं त्यांच्या बाजून असलेले लोक जसं त्यांना एक अभ्यासून समजून घेत नाहीत, तसं त्यांच्या विरोधकांचा एक भाग आहे, तेही त्यांना त्या रीतीनं समजून घेत नाही. आणि मी ज्या प्रवाहातनं आलो तो त्या विरोधकांच्या प्रवाहातनं, एक म्हणजे आंबेडकरी चळवळ आणि नंतर डावी चळवळ. या दोन्ही चळवळींच्या मध्ये, विशेषतः आंबेडकरी चळवळीच्या मध्ये गांधीजी हे खलनायक होते. म्हणजे आमच्या सगळ्या वस्त्यांच्यामध्ये आंबेडकरी किंवा बौद्ध समाजाच्या, दलित चळवळीच्या, त्या सगळ्यात लहानपणी जे काही पहिले संस्कार झाले त्याच्यामध्ये गांधीजी हे शत्रू आहेत आमचे. आणि मग मी फार सभ्य भाषेत बोलतो आहे, पण अशा अनेक जे तुम्ही त्यातल्या ऐकले असतील, म्हणजे त्या शिवाशाप आजही आहेत, त्या सगळ्या सहित गांधीजींची प्रतिमा माझ्यासमोर होती. आणि बाबासाहेबांचं जेव्हा काही वाचायला गेल्यानंतर बाबासाहेबांनी ज्या कठोरपणे हल्ले चढवलेले आहेत, म्हणजे ते तितके कठोर, मला आज ते खूप कठोर वाटत आहेत, तेव्हाही ते तितके कठोर व्हायला हवे होते का मला प्रश्न पडतो. ते सगळं पाहिल्यानंतर गांधीजी ही एक खलनायकी प्रतिमा होती. पण तरी गांधीजींच्याबद्दल एक खूप औत्सुक्य होतं माझ्या मनात. म्हणजे गांधीजींच्याबद्दल जे अवमानकारक बोललं जायचं हे तेव्हाही मला पसंत नव्हतं, तो माझ्या स्वभावाचा भाग असेल. पण गांधीजींच्याबद्दलचं जे औत्सुक्य होतं की हा एक माणूस काहीतरी प्रचंड माणूस आहे आणि त्याने फक्त देश नाही तर काहीतरी जगाला हलवलेलं आहे. बरं असं आहे की त्याच्या जीवनातल्या अनेक क्षेत्रांशी काही ना काहीतरी संबंध आहे. म्हणजे जीवनाच्या अनेक क्षेत्रात काम करणारी माणसं, त्यांना प्रेरणा देण्याचं सामर्थ्य काहीतरी या माणसात आहे. त्याच्या स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये चळवळीत आल्या, बहुजन समाजातले मोठ्या प्रमाणात आले. हा माणूस त्या अर्थानं आजची जी आपल्या देशातली एक जी नेतृत्वाची प्रतिमा आहे, ज्याला मॅचो किंवा पुरुषी असं नाही, हा माणूस त्या अर्थानं स्त्रेण आहे आणि त्याच्यात प्रचंड करुण आहे. आणि असा काही माणूस काहीतरी पुरुषी काहीतरी या देशाला काहीतरी महासत्ता वगैरे असा कुठलाही त्याचा आविर्भाव नाही आहे. आणि असं असताना माणूस हा इतका मोहिनी कशी काय घालतो, ही उत्सुकता होती. त्यामुळे गांधींच्याबद्दल प्रसंगानं काही ऐकणं झालं, समजून घेणं झालं, पण तरी त्यांच्याबद्दलचं असं काही वाचन झालं नाही. आमच्याकडे डाव्या चळवळीच्या मध्ये गांधीजींच्याबद्दलचं विशेषतः त्यांची विश्वस्त ही जी काही कल्पना आहे, त्यामुळे ते एकदा भांडवलदारांचे हस्तक असा त्याबद्दलचा भाग होता. अर्थात त्या विश्वस्त कल्पनेबद्दल मीही तेवढा काय सहमतीत नाही आहे. म्हणजे त्यांची भावना खूप चांगली आहे की असं व्हायला पाहिजे. अनेक जगातल्या भांडवलदाराने आपली अगदी सगळी संपत्ती उधळून दिली आहे म्हणजे जनतेसाठी, असंही झालेलं आहे. पण म्हणून जिथे व्यवस्था बदलायचा प्रश्न येतो, जिथे हितसंबंधांचा संघर्ष असतो, तो विश्वस्त कल्पनेतनं किती मानवतेकडे जाऊ शकेल हा मलाही प्रश्न आहे. तर असे एक डाव्या चळवळीतले त्याच्याबद्दलचे काही एक आक्षेप आहेत. आंबेडकरी चळवळीमध्ये तर खूप आक्षेप होते, आहेतही अजून. जे त्यातला जो आहे की हरिजन हा जो पहिल्यांदा आम्हाला जो काही शब्द जो आला, आणि तो पण की हरिजन काय आम्ही, म्हणजे पुन्हा आम्ही त्यातले दलित हेच आमचं नामांकन किंवा हेच आमचं ओळख ही तुम्ही शाबूतच ठेवतात. म्हणजे खरं म्हणजे तुम्ही हिंदुत्ववादी आहात, खरं म्हणजे तुम्ही सनातनी आहात, आणि आम्हाला तुम्ही एक काहीतरी नवीन नाव देत आहे, पण आमची ओळख मात्र तीच आहे. तर हे हरिजन काय आम्हाला नको, असा त्याच्यातला एक भाग हरिजनच्याबद्दलचा आहे. पुणे कराराच्या बद्दलचा तर प्रश्नच नाही, तो तर म्हणजे प्रचंड याचा आहे की तो आजही त्याच्यातला काळ संघर्ष सगळा पाळला जातो. म्हणजे बाबासाहेबांना त्याच्यामध्ये म्हणजे नामोहरम करणारा माणूस
आमच्या काहीतरी एक अधिकार जो आम्हाला मिळाला तो आमचा काढून घेणारा माणूस, असे गांधीजींच्याबद्दलची एक प्रतिमा. पण हा वर्ण व्यवस्थेचा पूजक आहे, वर्णव्यवस्था मांडणार आहे. आणि त्याच्याबरोबर अशा बऱ्याचशा गोष्टी गांधीजींच्या बद्दलच्या त्या सगळ्या वातावरणामध्ये होत्या. बाबरी मशिदीचं प्रकरण जेव्हा झालं आणि असं झालं की आपल्याला काहीतरी ज्या भारताची जी मूळ जी वीण आहे त्यालाच काहीतरी धक्का बसतोय आणि अशाला ही मूळ वीण मतभेदांच्या सहित ज्यांनी विणली ते गांधीवादी असतील, डावे असतील, आंबेडकरी किंवा असे विविध ज्याला आपण काहीतरी प्रगतीशील प्रवाहामधले लोक म्हणू की जे संविधानाच्या निर्माणात होते, अशाने एकत्र येऊन हा हल्ला परतवला पाहिजे अशा तिची जाणीव व्हायला लागली. आणि मग गांधीजींच्याबद्दल थोडं सौम्यपणे पाहणं, त्यांचं समजून घेणं असे माझ्यासारख्याकडनं सुरू झालं. पण नंतर काही काळानं तो आमचा पुन्हा तो जो काही टेम्पो होतो तो विरत गेला, तो थेट अगदी 14 सालापर्यंत. आणि मग पुन्हा सगळ्यांच्या ह्या प्रगतिशील प्रवाहांच्या काहीतरी एकजुटीचे क्रम व्हायला पाहिजेत अशी जोरात जाणीव व्हायला लागली. या दरम्यान म्हणजे गांधींचं मी सुटं काहीतरी वाचत होतो, पण या दरम्यान मी सत्याचे प्रयोग वाचले, म्हणजे फार उशीर, म्हणजे अलीकडे काय 5-7 वर्षांच्या पूर्वी. आणि सत्याचे प्रयोग वाचताना मी थरारून गेलो. एक तर मी ते सुरू केलं आणि कधी संपलं हेच मला म्हणजे कळलं नाही. आणि त्या प्रत्येक वेळेला मी गांधीजींच्यामध्ये मला शोधत होतो. म्हटलं की काय प्रचंड माणूस आहे, की आहे माणूस असामान्य, जगातले इतके प्रचंड म्हणजे लाखांच्या वर त्यांचे चरित्रकार जात असतात किंवा त्यांची ती पुस्तकं लिहिणारे लोक आहे जगात असे त्यांचे आकडे आहेत. आणि हा तरीही अतिसामान्य आहे की जो माझ्या भावभावनांशी, माझ्या काहीतरी स्खलनशीलतेशी याचं नातं आहे. इतकं ते प्रांजळ सरळपणानं लिहिलेलं त्या सगळ्या जो काही घटनांचा आहे, त्यामुळे मला गांधींच्याबद्दलचं प्रचंड एक आदर तयार झाला की मतभिन्नता आहे पण हा प्रचंड माणूस आहे त्याला. आणि असं लक्षात नंतरच्या सगळ्याच्या काळामध्ये आलं की जोवर याला ज्याला काहीतरी मनुष्यत्व विकसित करण्याचा क्रम जोपर्यंत जगात चालू राहणार आहे तोपर्यंत गांधीजी गैरलागू ठरणं शक्य नाही. वेगवेगळ्या प्रकारे ते मतभेदांच्या सहित पण ते शाबूत राहणार आहेत, हे त्याच्यातनं सगळं कळलं. आता या सगळ्या गांधीजींच्या बद्दल मला त्यांच्या कुठल्या गोष्टी अशा भावल्या जेव्हा मी एका विरोधी प्रवाहातनं जेव्हा बघायला जातो आणि त्यांच्याशी काही बाबतीत जेव्हा सहमत होतो आणि त्यांची एक अपरिरता मला जाणवायला लागते आणि ती आताच्या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा ते जाणवायला लागते तेव्हा त्यांची कुठली विधानं, कुठल्या घटना ह्या मला फार पोषक वाटतात किंवा प्रेरित वाटतं. त्यांचं त्याच्यापेक्षा अजून खूप सखोल असेल, फक्त ज्याला काही अवतरण किंवा असे कुठे जी त्यांच्याबद्दलचं जे माझ्यावरती ज्याचे ठसे उमटले ते त्याच्यातले. ज्या दोन्ही आश्रमांच्या मध्ये साबरमती असो किंवा वर्ध्याचा सेवाग्राम किंवा तिथल्या सर्व धर्म प्रार्थनेला जेव्हा तिथे बसतो, मी काही आध्यात्मिक अर्थ नाही आहे त्याला, पण ती जेव्हा प्रार्थना जेव्हा ऐकल्यानंतर एक उन्नत व्हायला होतं त्याला. आणि हा सर्व धर्म म्हणजे ज्याच्यामध्ये की ईश्वर अल्लाह तेरो नाम, आता हे पूर्वी एवढं खूप वाटायचं नाही येतं, पण ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. आता हे सगळं सन्मती ज्या नियतेनं, ज्या करुणीनं, ज्या बंधुती किंवा भगिनी भावानं असं जेव्हा काही ते जे काहीतरी आवाहन येतं तेव्हा आमच्याकडच्या डाव्या किंवा आंबेडकरी याच्यातले जे काही सगळे कठोर किंवा विद्रोही अशी जे काही कर्कशता जी येते ती मला नकोशी होते. आपल्याला या मृदूपणे बोलता नाही येणार का, जिथे आपण माणसाच्या हृदयाला काहीतरी आवाहन करू शकू. आणि मला ती सर्वधर्म प्रार्थना खूप त्याच्यातली भावते. गांधीजींना विचारलं जाते की तुम्ही हिंदू आहात की नाही, तर हो मी हिंदू आहे, पण मी त्याच वेळेला ख्रिस्ती आहे, त्याच वेळेला मी शीख आहे, त्याच वेळेला मी मुसलमान आहे, त्याच वेळेला मी बौद्ध आहे, असं त्यातलं ते म्हणतायत. किंवा हा देश स्वतंत्र होत असताना हा देश कुणाचा होणार, त्या बहुसंख्याक हिंदूचा, असा एक त्यावेळेला एक प्रवास जोरदार सुरू झालेला होता. ते त्याला विरोध करतायत की हा देश फक्त हिंदूंचा नाही, म्हणजे कुठल्याच धर्माचा नाही आहे, तो या देशातल्या भारतीयांचा आहे. आणि ही त्यांनी अत्यंत प्राणपणानं अधोरेखित केलेली बाब आहे तेव्हा, की हा देश सगळ्यांचा आहे, तो भारतीयांचा आहे. त्याच वेळेला फाळणी होते, झाली आहे. अशा वेळेला हा देश हा सगळ्यांचा आहे हे जेव्हा इथला जो काहीतरी महात्मा सांगतोय की जो स्वतःला हिंदू समजतोय, सनातनी हिंदू समजतोय, जो स्वतः देवळात जात नाही आहे,
ही मला त्यांची पुन्हा काहीतरी अचंबित करणारी याला बाब आहे. म्हणजे एका बाजूला संत, एका बाजूला राजकारणी, आणि हे मला ह्याच्यात मला अजिबात द्वैत वाटत नाही आहेत. ह्या सगळ्या सहित महात्मा गांधी एकसंध आहेत. आणि त्याच्या सहित ते समोर जेव्हा येत आहेत तेव्हा त्या भारताच्या प्राचीन सगळ्या परंपरेला धरून ते आधुनिकतेकडे जेव्हा काहीतरी प्रवास करतायत, आताच्या समस्यांना जेव्हा जेव्हा ते काहीतरी भिडत आहेत, तेव्हा त्यातली एकसंधता, एक काहीतरी तादात्म्य तयार होतं. मला आजही खरोखर असं वाटतं की आजच्या या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये जर महात्मा गांधी असते तर ह्याला काही म्हणण्याला अर्थ नाही आहे, पण महात्मा गांधींच्या सारखं हे सगळ्याचं जे काही एकत्व जे आहे, आध्यात्मिकतेपासून राजकारणापासून ते या सगळ्या उन्नत करणाऱ्या मूल्यांच्या पर्यंत, असं जर घेऊन जाणारं काही जर एक प्रवाह, एक जर काही व्यक्तित्व जर काही तयार झाली, तर ती आजच्या देशातल्या या सगळ्या जी काही अराजकता होऊ पाहते, धर्मद्वेष, अमुक जे सगळं एक साचलेपण, एक साचीपणा, असा जो काय सगळे प्रवास जो काहीतरी सुरू आहे, त्याला छेदूच शकण्याचं सामर्थ्य त्या वृत्तीत आहे, त्या एकसंधतेत आहे, ज्याला गांधी म्हणून जे काय रसायन म्हणून त्याला, तर ते रसायन आज उजागर होण्याची अत्यंत गरज आहे. आणि तेच मला त्याच्यातलं आत्ताच्या काळातलं एक काहीतरी मला त्यातलं उत्तर वाटतं आहे. गांधी त्यावेळेला आता आमच्याकडे इस्रायलशी आमची आता दोस्ती सगळी सुरू आहे. राजनैतिक दोस्तीचा काहीच म्हणजे प्रश्न नाही, ते तर ठेवायला पाहिजेत. इस्रायलच्या शेकडो वर्षांच्या काही विखुरलेपणातनं जेव्हा इस्रायल तयार झाला तेव्हा महात्मा गांधी होते. 47 साली ती प्रक्रिया सुरू झाली. 48 मेमध्ये वगैरे इस्रायलला ते देश तयार झाला. त्याचं स्वागत आहे. पण गांधीजी ज्या मूल्यावरती, ज्या तत्वावरती तो देश एकत्र होतोय त्याला विरोध करतात. त्यांचं म्हणणं इस्रायल हा धर्माच्या पायावरती जो काही एकत्र येऊ पाहतो हे बरोबर नाही. आजच्या काळामध्ये धर्म हा देशाचा आधार होता कामा नये. एक धार्मिक माणूस आहे, पण धर्म हा देशाचा आधार होता कामा नये. आणि म्हणून इस्रायलच्या या तत्वाला त्यांचा याला विरोध आहे. आज जेव्हा इस्रायलचे नेत्यान्याहू गेले 1-1.5 वर्षापूर्वी आले होते, मला 17ला आमची त्याला संविधान जागर यात्रा त्याला सुरू होती, आणि त्यावेळेला हा हिंदू राष्ट्राचा आमचा खरा मित्र म्हणून दादरला त्यांचे बॅनर लागलेले होते मुंबईमध्ये. आज जेव्हा अशा रीतीने एका हिंदू राष्ट्राकडे प्रवास, तेव्हा तिथं एक हिंदू असलेला माणूस त्यावेळेला धर्माच्या नावानं जे राष्ट्र तयार होतं त्याला तो एक प्रकारचा विरोध करतोय. गांधीजींचा गोरक्षेला पाठिंबा आहे, पण गोरक्षेच्या कायद्याला त्यांचा विरोध आहे. त्यांचं म्हणणं मला गाय पूज्य आहे, पण तो कोणाचा तरी आहार आहे. म्हणजे सरहद गांधी हे त्यांचे काय अनुयायी, त्यांचे मित्र, त्यांच्या विचारांचे वाहक, तरीही त्यांना गांधींच्याकडे आल्यानंतर त्यांचा जो आहार आहे मांसाहार, तो घेण्याची मुभा होती त्यांना. गांधीजी या रीतीनं जो विचार करतायत तो आज धोक्यात आहे. तर गांधीजींना जर पुढे घेऊन जायचं असेल तर या विचारांचा आज त्याचा जो रिलेव्हन्स आहे तो पुढे नेणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. काश्मीरच्या बद्दल महात्मा गांधी ती सगळी प्रक्रिया होताना गांधीजी गेले 48 जानेवारीला, पण त्यावेळेला हे सगळं होत होतं. काश्मीरचा हरिसिंग विलिनीकरणाला आला होता वगैरे हे सगळं झालं होतं. आता गांधी ज्या काश्मीरच्या जनतेची इच्छा ही गांधीजी प्रमाण मानत होते आणि ती शेख अब्दुल्लाच्या रूपानं ती व्यक्त होत होती. हरिसिंग हा राजा आहे, त्याच्या इच्छेचा प्रश्न नाही आहे. मात्र त्या सगळ्या क्रमामध्ये जी मंडळी आज भारत माता, राष्ट्रवाद या नावाने जे काही त्याचं गौरव बेंबीच्या देठापासून करतायत, ही मंडळी मात्र हरिसिंगला तू स्वतंत्र राहा आणि हिंदू राष्ट्र नेपाळसारखं कर असे सल्ले देत होते. ती संघाची मंडळी, हिंदू महासभेचे सावरकर, सगळे एक जात हरिसिंगने हिंदू राष्ट्र करावं, स्वतंत्र राहावं, कुठे विलीन होऊ नये अशा बाजूचे होते. आणि शेख अब्दुल्ला बहुसंख्य मुस्लिम त्या राज्यात असतानाही ते भारताबरोबर विलीन व्हायच्या म्हणजे भूमिकेत होते. आता या सगळ्याच्या मध्ये गांधीजींचा हा जो सगळा एक तर ते कॅनव्हाससारखे आहेत, कुठे कुठे त्यांचे हस्तक्षेप सुरू आहेत, ते सगळं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जसं मी केलं की मी ज्या प्रवाहातनं आलो आंबेडकरी आणि याच्या, की गांधीजींचं कालचं, आजचं आणि उद्याचं
जेव्हा आपण त्यांचा रिलेव्हन्स जेव्हा काहीतरी बघायला जेव्हा काहीतरी जातो, तेव्हा हे जे काही तिढे इतिहासातले आहेत, जो कालही होता गांधीजी आंबेडकर, आजही तो आहे आणि पुढेही तो लवकर जाणार नाही आहे जर आपण काही प्रयत्न केले नाहीत तर. आता या तिढ्याच्या बद्दलचे अनेक गैरसमज आहे की ज्याच्याबद्दल उद्याला तुम्ही त्याच्याबद्दल अधिक त्याच्याबद्दल बोलणार आहे. माझ्यापुरतं फक्त त्याच्यामध्ये मी त्याकडे कसं पाहतो हे मला त्याच्यात मांडावंसं वाटतं आहे. हा त्या दोन माणसांचा, दोन महामानवांचा तो संघर्ष आहे आणि हे दोन्ही म्हणजे महामानव हे राष्ट्र आणि मानवता काहीतरी पुढं नेऊ पाहत आहेत, आंबेडकर आणि गांधीजी. आता या दोघांच्यातला जो सगळा संघर्ष आहे तो आज बघत असताना त्याच्यातला म्हणजे काही वेळेला वर्तमानातनं भूतकाळाकडे बघताना काही वेळेला गोंधळ होतात. एक तर असं लक्षात घ्यायला पाहिजे की आज गांधीजी ज्या प्रकारे आम्ही सगळेजण समजतो त्या प्रकारे त्यावेळेला गांधीजी नव्हते. म्हणजे गांधीजींना आज जे काही महात्म्य आमच्या मनात असेल किंवा सर्वसामान्य समाजामध्ये, आणि त्यावेळेस याच्यात एक फरक आहे. महात्मा गांधी त्यावेळेला दैवता समान होते. प्रचंड हिमालयासारखी उंची असलेला असा माणूस गांधीजी म्हणजे त्यावेळच्या सर्वसामान्य भारतीयांच्या मनात ते होता. आंबेडकर हे एका प्रदेशापुरते त्यावेळेला सीमित होते, एका विभागाचे दलितांचे प्रतिनिधी म्हणून ते म्हणजे पुढे येत होते. दोघांच्यात 20 वर्षांचं अंतर आहे त्याला. आणि अशा वेळेला डॉक्टर आंबेडकर गांधीजींना टक्कर देत आहेत की जी टक्कर तशी विषम आहे त्याला. आणि गांधीजी तो सगळा संघर्ष करत असताना एका प्रचंड असा एक ह्याच्यातनं ते आंबेडकरांना समजून घेत आहेत. म्हणजे गोलमेज परिषदेच्या वेळेला गांधीजींच्याकडनं नीट वागणं झालं नाही असा बाबासाहेबांचा आक्षेप आहे. तो सगळा संवाद वाचताना किंवा ते सगळं प्रकरण वाचताना ते मलाही तसं वाटतं. पण त्याच्यातले बाकी आणखीन त्यातले सगळे कंगोरे बघत असताना गांधीजींचा सतत प्रयत्न राहिला आहे की आंबेडकरांना समजून घ्यावं. कधी त्यांना सुरुवातीला आंबेडकरांची माहिती नसेल, ते त्यांना ब्राह्मण वाटले होते वगैरे वगैरे असं त्यातलं जे काय आहे ते. पण त्यांना एक त्यातलं झालं होतं की या देशातला जो काय बहिष्कृत जो काय अस्पृश्य समाज आहे त्याची वेदना खूप मोठी आहे आणि ती वेदना नष्ट झाल्याशिवाय आम्ही खऱ्या स्वातंत्र्याकडे सरकू शकणार नाही, ही त्यांना मनोमन वाटणारी वेदना होती. आणि ती केवळ बाबासाहेब आणि गांधीजी या संघर्षातनं त्यांच्या मनात आली असं नाही, असं काही जण त्याचा अर्थ निर्णय करू पाहतात, तसं मला वाटत नाही आहे. त्याला आंबेडकरांचा त्याबद्दलचा एक संघर्ष होताच आणि अस्पृश्य समाजाच्याबद्दल गांधीजींना वाटणारं एक स्वतंत्रपणे आधीपासूनचं काहीतरी विकसित झालेलं होतं. आणि त्यावेळेला एका हितसंबंधांच्या 2 टोकांच्या वरती हे दोघं जण होते. एका बाजूला मुसलमानांना 1916 साली टिळक आणि जिना यांच्या करारातनं स्वतंत्र मतदारसंघ मध्यवर्ती कायदे मंडळामध्ये मिळालेले होते. अशा रीतीने स्वतंत्र मतदारसंघ तयार होणं ही एक प्रकारे भविष्यातल्या फुटीची बीजं असतात, ही गांधीजींच्या मनात स्पष्ट आहे आणि आंबेडकरांच्या मनात स्पष्ट आहे. पण ते झालं काहीतरी टिळकांनी त्यांना काय पुढं जायचा हा ब्रिटिशांच्या विरोधातला संग्राम पुढं जाण्याच्यासाठी म्हणून ज्या काही अपरिहार्यता होते त्याच्यातनं ते त्याला झालेलं आहे. अशा वेळेला आणखीन ह्याच्यात काहीतरी पाचरी मारल्या जाऊ नयेत ब्रिटिशांकडनं, आणखीन विभाग होऊ नयेत, हा गांधीजींचा प्रयत्न आहे. आणि म्हणून एक हिंदू समाजाचा एक भाग असलेला अस्पृश्य समाज स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीतनं दूर जाऊ नये असा गांधीजींचा प्रयत्न आहे. आणि बाबासाहेबांच्या दृष्टीनं अस्पृश्य समाज उद्या जेव्हा स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेला बहुसंख्य सनातनी हिंदूंचा प्रभाव असलेलं जर शासन जर काही आलं, आणि ती शक्यता होती, म्हणजे काँग्रेसमध्ये असले तरीही अनेकांना ह्या सगळ्या गोष्टी अगदी अस्पृश्य निवारण वगैरे सगळ्यात मंजूर होत्या असं नाही. बाबासाहेबांच्याबद्दल तर प्रचंड नाराजी किंवा हा काँग्रेसमध्ये अंतर्गतसुद्धा होता. अशा वेळेला येणाऱ्या सरकारमध्ये आमचं काय होणार, आणि म्हणून त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बद्दलचं काहीतरी नक्की व्हावं ह्याचा प्रयत्न आंबेडकरांचा होता.
पण बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय एकात्मतेवाले होते. मी प्रथम भारतीय अंतिमता भारतीय आहे, इंडियन फर्स्ट अँड फर्स्टली इंडियन लास्टली असं त्यांचं ते विधान अनेकदा आपण कोट करत असतो. त्यांचं त्यावेळेपासूनची स्थिती काय, अगदी 1919ला सावित ब्युरो कमिशन आणि 1927चं सायमन कमिशन, ह्या दोन्ही कमिशनला जेव्हा बाबासाहेब आपले काही साक्ष देत आहेत, बोलत आहेत, त्याला ते स्वतंत्र मतदारसंघाची बाजू घेत नाही आहेत. ते अस्पृश्यांच्यासाठी राखीव जागांची मागणी करत आहेत. आणि स्वतंत्र मतदारसंघाबद्दल त्यांचं म्हणणं आहे की स्वतंत्र मतदारसंघ जर राहिला तर देशामध्ये फूट तयार होईल. एकदा पहिल्यांदा मनात का स्वतंत्र मतदारसंघाचा सरळ अर्थ असा, म्हणजे अनेकांना माहिती आहे, म्हणजे त्याच्यात तपशिलात जायची गरज नाही, की त्या विभागाचेच म्हणजे मुसलमानालाच मत देणार, म्हणजे हिंदू देणारच नाही. तर हिंदू देणार नाही तर माझं तुझ्याशी नातं काय. उलट संयुक्त आणि राखीव मतदारसंघामध्ये इतर सगळेजण मतदान करतात आणि त्यामुळे त्यांचं काहीतरी नातं त्याच्यातली तयार व्हायची शक्यता असते. आणि म्हणून बाबासाहेब त्या मताचे आहेत. पण ज्यावेळेला बाबासाहेबांची अजून एक त्याच्यातली मागणी अशी आहे, जी साऊथ ब्युरोच्या वेळेला आणि सायमन कमिशनच्या वेळेला, की प्रौढ सार्वत्रिक मतदान व्हायला पाहिजे. आता ही गोष्ट आम्ही स्वातंत्र्यानंतर जन्माला आल्यानं ही कळतच नाही, मलाही ती काही कळत नव्हती. कारण आम्हाला स्त्रियांना पण मतदान आहे, पुरुषांना मतदान आहे, वयस्कर म्हणजे कायच येतं. नंतर कळते की त्याला मॅट्रिक पास झालेला, विशिष्ट संपत्तीचं, घराची मालकी असलेल्यालाच मतदानाचा अधिकार आहे. आता असं जर असेल तर मग एकतर सवर्णांच्या मध्ये सुद्धा फार कमी लोक मतदान करणारे आणि अस्पृश्यांच्या मध्ये तर एक पण मिळणार नाही की जो मतदानाला येईल. जो बाबासाहेबांची मागणी अशी की वयस्कर सार्वत्रिक मतदान होऊ दे, ते जर झालं तर अस्पृश्यांनाही त्याच्यात प्रवेश मिळू शकतो आणि मग त्यांची स्वतंत्र मतदारसंघ वगैरे अशाची गरज काय राहणार नाही, अशा रीतीची भूमिका त्याला होती. पण ते झालं नाही. गांधीजींनी ब्रिटिशांना पत्र लिहून कळवलेलं आहे की शिक्षण आणि मालमत्ता ह्या अटी मतदानाच्या अधिकाराच्यासाठी अस्पृश्यांच्या बद्दल शिथिल केल्या जाव्यात. पण ते झालेलं नाही. अशा पार्श्वभूमीवरती 32 साली जे गोलमेज परिषदेच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकर तो मुद्दा लावून धरतात की मला स्वतंत्र मतदारसंघच हवेत आणि पुणे करार होतो. आणि पुणे करारामध्ये घडतं काय, तर जिथे 71 जागा स्वतंत्र मतदारसंघ म्हणून बाबासाहेब मागतायत, तिथे प्रत्यक्षात राखीव जागा ज्या वाट्याला येतात त्या निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे 148. पुन्हा त्यातली एक सोय अशी आहे की उमेदवार अस्पृश्यांनी प्रथम निवडावेत आणि मग त्या उमेदवार निवडणुकीला उभं राहून सगळ्यांनी त्यांना मतदान करायचं. म्हणजे फक्त त्याच्या प्रस्थापित पक्षांचेच बांधील त्याच्यात येतील अशी शक्यता त्याच्याबंद राहत नाही, अशी त्याच्यातली तरतूद होती. आणि मग नोकरी शिक्षणामधल्या राखीव जागा वगैरे गोष्टी त्याच्याबद्दलच्या होत्या. आणि असा तो पुणे करार आला. माझ्या मते पुणे करार हा दोघांचाही विजय आहे, गांधीजींचा आणि म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अशा रीतीने ते समजून घ्यावं लागेल. आणि आजही स्वतंत्र मतदारसंघ वगैरे आपण संविधान तयार झालं आणि पुढे काय झालं, मुसलमानांच्या स्वतंत्र मतदारसंघ गेले, सगळेच मतदारसंघ गेले, ख्रिश्चन अँग्लो काय 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 जे सगळे, आणि दलित आणि आदिवासींना राखीव जागा आल्या. आता त्याच्यातून कोण कसं निवडून येतं येत नाही वगैरे वगैरे हे सगळे नंतरचे प्रश्न आता झाले, ते आपल्याला हाताळावे लागतील. पण त्याकरता संसदीय लोकशाही आत्ता मोडायला पाहिजे असं वाटत नाही आहे मला. उलट संसदीय लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दिशेनेच जाणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. ह्या संसदीय प्रणालीची जी बांधणी करण्याच्यासाठी जी संविधान सभा जी होती, या संविधान सभेत बाबासाहेब जेव्हा निवडून आले, ते महाराष्ट्रातनं नाही, म्हणजे मुंबई प्रांतातनं नाही, ते बंगालमधनं आलं. तो इतिहास आपल्याला माहिती आहे. इथे त्यांना कोणी निवडून द्यायची शक्यताच नव्हती. त्यांच्या पक्षाची शेड्यूल कास्ट फेडरेशनची ताकदच नव्हती. ती ताकद त्यांना मिळाली ती बंगालमधनं त्यांच्या पक्षाचे मंडल, जगन्नाथ मंडल आणि मुस्लिम लीग अशा दोघांच्या पाठिंब्याने ते आले. बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये जे काही चमक अशी जे काही त्यांची जी काही चमक दिसली तिथे, विशेषतः ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन जेव्हा मांडला गेला, बुद्धिस्टांचा ठराव नेहरूंच्याकडनं, आणि त्याची जेव्हा चर्चा 17 डिसेंबर 1946ला जेव्हा सुरू झाली, आणि त्यातनं जे बाबासाहेबांचं एकूण जो राष्ट्रीय दृष्टिकोन जो काही प्रतीत झाला, त्यांनी टीका केली होती नेहरू किंवा काँग्रेसवरती, त्यांच्या एकूण प्रस्तावांच्यावरती, तरी ती ज्यांच्यावरती टीका केली होती तेच एक प्रकारे प्रमोदित झाले, म्हणजे बाबासाहेबांच्याबद्दल. आणि सगळं सभागृह थरारून गेलेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी हेडलाईन्स देशभरच्या वर्तमानपत्रांच्या आल्या बाबासाहेबांच्या या सगळ्या भाषणाच्या. आणि त्यानंतर सगळं नूरच बदललेलं आहे. बाबासाहेबांना विविध त्या जबाबदाऱ्या संविधान सभेत दिल्या गेल्या,
आणि बाबासाहेबांचं ही जी स्वीकारार्हता जी काही सगळी वाढत होती, अशाच वेळेला फाळणी झाली आणि बाबासाहेब जिथून निवडून आले होते तो मतदारसंघच गेला पाकिस्तानमध्ये, बाबासाहेब बाहेर. आणि मग जे नाट्य घडलं की आता बाबासाहेबांनी निवडून कुठून यायचं. ज्यांचं प्रारंभी स्वागत नव्हतं संविधान सभेत, ते बाबासाहेब आत्ता संविधान सभेची अत्यंत गरज तयार झालेली होती आणि ती गरजेची पूर्तता काँग्रेसनं केली. आणि माळवणकरांच्या जागेतून जे निवडून येणार होते महाराष्ट्र म्हणजे मुंबई प्रांतातनं, तिथून बाबासाहेबांना काँग्रेसनं निवडून आणलं. आता इथं प्रश्न त्याच्यातला असा येतो की इथं गांधीजींची काही भूमिका आहे की नाही. आता एक त्याच्यातलं असं आहे की राजमोहन गांधीने त्याच्यात म्हटलं की बाबासाहेबांनीच नाव इथे सुचवलं, मसुदा समितीत बाबासाहेबांना घेणं, त्यांना निवडून आणण्यामध्ये गांधीजी आहेत, आणि जे हंगामी मंत्रिमंडळ जे झालं त्याच्यात बाबासाहेबांचा समावेश करण्याबद्दलची गांधीजी सूचना आहेत. आमच्याकडची मंडळी आंबेडकरी विभागातले म्हणाले की असं झालेलंच नाही, बाबासाहेब त्यांच्या कर्तृत्वातनंच आलेले आहेत. मला वाटतं की लाख बाबासाहेबांचं कर्तृत्व आहे. ते अगदी घटनेतले तज्ज्ञ होते. ते घटनेत ते हे तेव्हाच माहिती होतं, संविधान सभेत ते आले तेव्हा तो प्रश्न नव्हता. पण बाबासाहेबांना जेव्हा ही अपरिहार्यता तयार झाली आणि जेव्हा त्यांना निवडून आणायचं आहे, इथे काहीतरी एक राष्ट्रीय कार्य आहे आणि हे राष्ट्रीय कार्य करताना मतभिन्नतेच्या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या धरूनही सामायिक काहीतरी ते शोधावं लागतं. आणि हे सामायिक शोधण्याचं मोठेपण हे त्यावेळेच्या या काँग्रेसच्या नेत्यांच्यामध्ये होतं आणि बाबासाहेबांच्यामध्ये होतं. आणि अशा वेळेला जेव्हा राजेंद्र प्रसादांनी काही पत्र लिहिली, वल्लभभाईंनी इथे मुख्यमंत्री बी जी खेर होते त्यांना लिहिलं, जे काही सगळं त्यांचं प्रयत्न जे काही सगळे झाले, त्या प्रयत्नांच्या मागे गांधीजी नसतील असं म्हणता येईल का. कारण गांधीजी तो हयात आहेत, त्यांचं दैवत असल्यासारखे गांधीजी आहेत. आणि गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर दोघांचा इतका विरोध आहे, अशा वेळेला हे त्यांच्या अनुमतीशिवाय कसं होईल. आता रावसाहेब कसबेंचं म्हणणं असं आहे की राजेंद्र प्रसादांचा जो पत्रव्यवहार आहे तो मिळाला आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे गांधीजींनी ही सूचना केली असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला जे काय असेल ते असेल, पण सगळा सर्कमस्टन्शियल ज्याला एव्हिडन्स आपण काहीतरी म्हणू, त्याच्यामध्ये गांधीजींच्या शिवाय बाबासाहेबांचं इथला प्रवेश किंवा त्यांना मंत्री करणं हे झालं असेल असं मला त्याच्याबद्दलचं वाटत नाही. मुद्दा त्यातलं इतकाच आहे, मला एक 3-4 मिनटं किंवा ह्याच्यातले आहेत की हे सगळं लक्षात जर काय घेतलं तर आजच्या या सगळ्या काळामध्ये हे मतभिन्नतेच्या सहित देशातली ज्याला आपण काय सगळी जी काही एक गंगा जमनी तहजीब असं जी म्हणू, ही सगळी जर काही शाबूत ठेवायची जर काय असेल तर ह्या सगळ्या प्रगतिशील प्रवाहांना आपल्या मतभिन्नतेच्या सहित काही एका सामायिक हेतूसाठी एकत्र येण्याचा क्रम हा अधिक वेगानं करावा लागेल. आम्ही त्याच्याकरता अनेक प्रयत्न सध्या करतो आहे. विजय वगैरे या सगळ्यांना त्याची कल्पना आहे त्या याला, किंवा तेही त्याची ती सगळी घटक मंडळी आहेत. आम्ही मुंबई आणखीन काही ठिकाणी ज्याला हे सगळे प्रवाह प्रगतिशील एकत्र येऊन काही एक संविधानाच्या मूल्यांचा प्रचार प्रसार, त्याच्या यात्रा, सन्मान यात्रा अशा ते एकत्र असाव्यात असा आम्ही प्रयत्न करतो. या सगळ्या क्रमामध्ये मला जो अनुभव जो आला, विशेषतः आंबेडकरी वस्त्यांच्यामधला अधिक विभाग त्या यात्रांच्यामध्ये किंवा ह्या सगळ्या उपक्रमांच्यात होता. पण 3-3 महिने त्याच्या जेव्हा यात्रेच्या जेव्हा संघटनासाठी जे प्रयत्न वस्त्यांच्यामधल्या ज्या बैठका जेव्हा होत होत्या की त्याच पॅन्थर काळातल्या वस्त्या, त्याच गांधींच्याबद्दल आणि हे करणाऱ्यामधल्या सगळ्या अनेक काळांच्यामध्ये आम्ही जेव्हा काही एका गंभीरपणे जेव्हा हे सगळं मांडत होतो की गांधीजी, आंबेडकर, नेहरू ह्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यांच्यातले मतभेद हे काय रीतीनं समजून घ्यायचे, तर त्याला प्रतिसाद मिळत होता की आपण असं समजून घ्यायला पाहिजे. बाबासाहेबांचा आणि गांधीजींचा वाद होता, पण गांधींच्याबद्दल आदरानं बोलायचं, त्यांच्या विरोधातली गाणी नाही म्हणायची. त्याच्यातली मतभिन्नता आहे, पण त्यातलं जे आदर किंवा जो सामायिक जे काय आहे ते एकत्र घेऊन आपल्याला पुढं जायला पाहिजे, हा त्यातनं प्रतिसाद होता. आणि त्यामुळे हे सगळे प्रवाह एकत्रितपणे जेव्हा हजारोंच्या संख्येनं त्या यात्रेच्यामध्ये जेव्हा रस्त्यामध्ये जेव्हा सहभागी होत होते तेव्हा ते दृश्य हे फार मोहक होतं माझ्यासाठी. किंवा आपण ज्या काही इतिहासामधल्या किंवा आमच्या सगळ्या आधीच्या किंवा आम्ही ज्या काही चुका केल्या त्या दुरुस्त होऊ शकतात, पण हा क्रम जर काय आणखीन जर काही वेगळा जायचा असेल तर याला अजूनही फार चिवटपणानं हे सगळे प्रयत्न, ज्याला समाजाचं शिक्षण, प्रबोधन असं करत आपण त्याच्यातला जायला हवं आहे. आज विविध प्रकारे आपल्याला चकवे दिले जात आहेत. आज लोकशाही ह्या सगळी मूल्य जेव्हा काहीतरी धोक्यात आहे तेव्हा पुढं आधीची कधीही न घडलेल्या घटना आता त्यातल्या घडत आहेत. काश्मीरचा 370चा निर्णय, 370च्या बाजूच्या असा नसा काही असा,
पण जे काय होतं ते मला न विचारता माझ्याकडनं तुम्ही हिरावून घेतलं, हा फार मोठा गुन्हा आहे. म्हणजे अस्पृश्यता पातक किंवा पाप आहे असं गांधीजी म्हणत, बाबासाहेब गुन्हा म्हणत. हे तुम्ही पाप म्हणा किंवा गुन्हा, पण हा आज देशामध्ये घडतोय. आम्ही भारताचे लोक म्हणलं तर आपल्याकडे यंत्रणा अशी केलेली आहे की केवळ तांत्रिक बहुमताने एखादा निर्णय आपल्याकडे करायचा नसतो, तर विधेयक मांडायचं असतं, ते विरोधी पक्षाचे लोक त्याचा अभ्यास करतात, नंतर चर्चा होते, नाही सहमती झाली तर संयुक्त चिकित्सा समितीकडे जातं आणि मग तांत्रिक बहुमत होतं. पण तुम्ही एका दिवशी 11 वाजता अमित शहा इथे मांडतायत आणि संध्याकाळी मंजूर होऊन जातं. ही लोकशाही नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्याला संविधानिक नीतिमत्ता म्हणतात, ती नीतिमत्ता इथं पायदळी तुडवली जाते. मोदी इथनं ह्युस्टनला जात आहेत आणि ट्रम्पचा प्रचार करतायत. ही काय गोष्ट झाली? उद्या तिकडच्या कोणी आपल्याकडे जर प्रचार करायला आलं आणि राहुल गांधींना विजय करा म्हणायला लागलं तर कसं होईल? अबकी बार राहुल गांधी, आपण सहन करू का त्याच्यातलं? एक देश म्हणून आम्ही तिथे प्रतिनिधित्व करतो. 370ला तुम्ही पाठिंबा दिलात, त्या खासदारांना मानवंदना देण्यासाठी ते उभे करतात लोकांना, आणि ज्यांनी विरोध केला ते आम्ही भारताचे लोकमध्ये मोडतात. त्यांनाही लोकांनी निवडून दिलेलं आहे, त्या लोकांचं काय? तेव्हा सगळ्यांच्या मतांचा, भारतीय जनतेचा म्हणून प्रतिनिधी तिथं पंतप्रधान जात असतो. तो एका विशिष्ट सेक्शनचा म्हणून आज ते या रीतीनं जो काहीतरी व्यवहार करतायत, ही फार धोक्याची घंटा नाही. ह्या धोक्याचा अजून काय ढोल सगळं जे काय सगळं वाढत चाललेलं आहे त्या सगळं होतं आहे. त्यांनी पटेलांचं अपहरण केलं, बाबासाहेबांचं केलं, गांधीजींचे ना फक्त स्वच्छतेचे दूत त्यांना म्हणजे केलेलं आहे. आज ते नेहरूंना ते करू शकत नाही. नेहरूंना त्यांना पूर्ण नेस्तनाबूत करायचं आहे. गांधीजींनी नेहरूंना आपला पुढचा वारस त्या अर्थानं राजकीय त्यांच्याकडे साधन दिलं, ज्याच्यात सगळ्यांमध्ये ते काही सहमती होती असं जे अशी नाही. तरी हे जे द्रष्टेपण जे काय गांधीजींच्याकडे होतं, ह्या द्रष्टेपणाला अधिक सखोलतेनं समजून घेऊन आजच्या काळातले आंतरविरोध जे अधिक वाढलेले आहेत, त्या सगळ्या आंतरविरोधांना सामावून घेऊन पुढं जाण्याच्यासाठी गांधीजींचा हा जो 150वा जो वाढदिवस आहे, त्याचं निमित्त हे आपल्याला खूप पोषक ठरेल. फक्त हा गांधीजी आपल्याला पुढं नेत असताना केवळ त्याचे काही भाग न करता त्या भागांच्या सहित त्यांचा जो फॅसिझमला जो विरोध आहे, तो विरोध अधिक अधोरेखित करत आपल्याला म्हणजे पुढं जायला हवं. त्याचा आपण सगळ्यांनी विचार करावा. आपण मला इथं म्हणजे बोलावलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. To release the conference book, Honorable President Dr. Suresh Kursale sir to give the presidential talk. Honorable Dr. Suresh Kursale sir. बापू यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनासाठी आलेले आदरणीय श्री सावंत सर, गांधी अभ्यासक डॉक्टर विजय तांबे, डॉक्टर प्रदीप खेलूरकर, या परिषदेचे सर्व संयोजक आणि बंधू भगिनींनो. सावंत सर म्हणाले की मी काही गांधीवादी नाही आहे. गांधी समजून घेण्यासाठी गांधीवादी असण्याची गरज नाही, गांधीशी वाद घालण्याची गरज नाही, पण गांधी समजून घेणं मात्र आवश्यक आहे. आणि तो समजून घेण्याचा एक प्रयत्न म्हणून हा अल्पसा खटाटोप आहे. त्याचा मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो. सावंत सर असंही म्हणाले की गांधी आम्हाला हरिजन म्हणत असत अस्पृश्यांना, आणि त्यांना चातुर्वर्ण्याचा त्यांनी हे केलेला होता, पुरस्कार केलेला होता. तर गांधींनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता, पण तो जन्माने नाही, तो कर्माने केला होता.
कर्मावर आधारित चातुर्वर्ण्य त्यांना मान्य होतं. एवढंच नाही तर तथाकथित उच्चवर्णीयांच्यासाठी त्यांनी कर्मसंकर झाला पाहिजे. या उच्चवर्णीयातल्या लोकांनी साफसफाईचं काम केलं पाहिजे, धुणे भांड्याचं काम केलं पाहिजे. एवढंच काय, मेलेल्या गुरांची कातडी सोडण्याचं सुद्धा काम केलं पाहिजे. असं म्हणून अनेकांना उच्चवर्णीयांना त्यांनी कर्मसंकर करायला लावला. हरिजनांच्या बाबतीत जसं आहे, त्यांना हरिजन शब्द न आवडणारे बहुतेक अस्पृश्य असतात, पण तो शब्द जरी आवडला नसला तरी त्यांची जी तळमळ होती ती प्रचंड होती. जे आश्रमात एक हरिजन जोडपं राहायला आल्यानंतर इतर आश्रमवासियांनी सांगितलं की हे आमच्याबरोबर नको, तुम्ही जर यांना ठेवणार असाल तर मग आम्ही जाऊ. तर त्याने सांगितलं ज्यांना जायचं जाऊ शकता. कस्तुरबांच्यापर्यंत हे प्रकरण, कस्तुरबाई म्हणाल्या की यांना तुम्ही बाहेर काढा, आपले खूप लोक चाललेत. तर ते म्हटलं तुलासुद्धा जायचं असलं जाऊ शकतेस, मी एकटा राहीन, हे इथून कुठेही जाणार नाही. ह्याला तुम्ही विरोध म्हणणार का? हे गांधींना समजून घेण्यामध्ये असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे लग्नाच्या निमंत्रण आहे त्या लग्नाच्या निमंत्रणामध्ये एक वधू किंवा वरापैकी एक जण कोणीतरी अस्पृश्य जातीचा असला तरच त्या लग्नाला मी जाईन, असं व्रत आयुष्यभर त्यांनी पाळलं. तर हे सगळे त्यांच्याबद्दलचे जे आक्षेप आहेत त्यांनी आपण समजून खोलात जाऊन समजून घेतले पाहिजे. गांधी हा एक फार मोठा प्रचंड चराचर सृष्टीच्या सर्व समस्यांना स्पर्श करणारा असं व्यक्तिमत्व आहे. आत्ता सकाळी व्यंगचित्राच्या प्रदर्शनामध्ये आम्ही गेलो होतो, तिथे एक व्यंगचित्र आहे की काही आंधळे लोक गांधी हत्तीला पाहत आहेत, तसं ते गांधीच्या व्यक्तिमत्वाला पाहत आहेत. कोणाला ते सोंडेसारखं वाटतं, कोणाला ते शेपटीसारखं वाटतं, कोणाला ते खंब्यासारखं वाटतं वगैरे. आपलं तसं झालं. गांधी समग्र गांधी समजून घेण्यासाठी जी आपल्याला दृष्टी पाहिजे, जो अभ्यास पाहिजे तो होत नाही आहे. तो होण्यासाठी अशा परिषदेची आवश्यकता असते. मी पुन्हा एकदा या परिषदेला शुभेच्छा देतो, त्यांच्या या उपक्रमासाठी धन्यवाद देतो आणि थांबतो. Thanks a lot, sir. After this inaugural function, immediately we are going to start technical session. So with the kind permission of President of this inaugural function, I declare this inaugural function is over. And immediately we are going to start for the technical session. For this technical session, chairperson would be Honorable Dr. Sunil Shinde. And in this technical session, we are going to have that one lead lecture or the invited talk from Honorable Pradeep Khelurkar sir. He's going to express his views on Khadi as an economic wheel. So immediately, I request Honorable Dr. Sunil Shinde sir to preside over the stage. Honorable Honorable Dr. Sunil Shinde sir. Now I request Honorable Dr. R.T. Bedre sir, if he is present, Dr. Shrikant Gaikwad sir to present his paper, Dr. Om Shiva Ligade sir, Honorable Dr. Pandurang Shitole sir. Sir, please. Shitole sir. Dr. Arun Dalve sir, Dr. Arvind Kadam, and Dr. Rama Pandey. So once again I request Shitole sir to preside over the dais. Dr. Arvind Kadam sir.
Dr. Shrikant Gaikwad sir, who has been out of the auditorium. So I request Dr. Shrikant Gaikwad sir to preside over the dais to present his paper. Dr. Shrikant Gaikwad sir. There are some instructions to all the speakers over here, to each and everybody. So we have to follow whatever the time slot is provided. Very strictly we have to follow this. Over the stage. Sir, to felicitate chairman of the session, sir. Sir, to express his views on Khadi as an economic wheel, Honorable Dr. Pradeep Khelurkar sir.